पहिला माझा कंटेनर दुबईसाठी मी एक्सपोर्ट केला, तर एक्सपोर्टमध्ये पण काय अडचणी असतात. तर आपण बघतो एक्सपोर्ट प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं किंवा आपल्याला मार्केटमध्ये आलं पाहिजे आणि आपण निर्यातीमध्ये आलं पाहिजे. पण ज्यावेळेस माझा पहिला कंटेनर मी एक्सपोर्ट केला, तर माझा जैन पेटीलाच कंटेनर 15 दिवस थांबला. का तर माझ्याकडे डॉक्युमेंट पेपर काय माहित नव्हते आपल्याला. आपेडा काढायचं आहे किंवा एक्सपोर्टचं लायसन्स काढायचं एवढंच माहिती आहे. पण तुम्हाला पोर्ट रजिस्ट्रेशन करायचे, बाकी काय सुविधा काय पाहिजेत किंवा सीएचे कुठलं अज्ञान आहे का सज्ञान आहे, ह्या काहीच गोष्टी माहीत नव्हत्या. 15 दिवस कंटेनर इथं थांबला. पण मी डोमेस्टिकमध्ये काम केलंय किंवा मला माहित आहे क्वालिटी काय येते. कारण मी लागवडीपासून उत्पन्नापर्यंत मला माहिती आहे की कुठला फळ कापला पाहिजे. आम्ही लांबून जरी एखादी केळीची बाग बघितली तर आम्ही सांगू शकतो की क्वालिटी आहे किंवा क्वालिटी नाही. त्या अनुषंगाने मी मटेरियल चांगला भरला, म्हणजे बॉक्स पॅकिंग केला होता आणि स्वतःच्या ब्रँडमध्ये केला होता. आणि पहिला कंटेनर माझा दुबईला 35व्या दिवशी पोहोचला, जो आता 10 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये पोहोचतो. 35व्या दिवशी पोहोचल्यानंतर मी स्वतः, मला एवढी जाण होती की आपण तिथं जायचं आपल्या ओपनिंगला, तर आपण जे भरलंय ते आपल्याला दिसलं पाहिजे किंवा आपली जी चूक आहे ती आपण सुधारली पाहिजे. त्या अनुषंगाने मी दुबईमध्ये स्वतः मार्केटमध्ये गेलो, स्वतःच्या नजरेने कंटेनर ओपन करून कंटेनर चेक केला, बाहेरची रिक्वायरमेंट बघितली, इथल्या मार्केटची परिस्थिती बघितली की मार्केटला काय आवश्यकता आहे, आणि त्यानुसार मी माझा एक्सपोर्टची सुरुवात केली. साधारण मी माझे स्वतःचे वर्षाचे साधारण 450 ते 500 कंटेनर अरब देशामध्ये निर्यात करतो व इतर कंपनीचे पण मी पॅकिंग करून देतो. उदाहरणार्थ सह्याद्रीचे नितीन काळे साहेब आहेत किंवा अदर कंपनी मुंबईच्या काय माझ्या आहेत, तर त्यांचे भरून मी 850 ते 1000 कंटेनर वर्षाचे मी निर्यात करतो.